सर्वांना नमस्कार. आज आपण मोटिवेशनल स्पीच पार्ट 2 यामध्ये विद्यार्थ्यांच्या जे काही आया विनर स्पर्धा परीक्षेसाठी किंवा विनर ऑफ द इयर स्पर्धा परीक्षेसाठी जे काही मोफत योजना आहेत त्या संदर्भात आपण या ठिकाणी थोडस पाहणार आहोत. ऑनलाईन क्लास ह्या गोष्टी आहेतच, याशिवाय काही सपोर्टेड गोष्टी आपण ठेवलेल्या आहेत आपल्या सोशल मीडियावर. त्याचा फायदा आमच्या विद्यार्थ्यांना बुलंद स्वप्न पर्यंत जाण्यासाठी ह्या सपोर्टेड बाबी होतील. आमच्या पालक बंधू भगिनींना, गुरुजन बंधू भगिनींना, शाळेतील प्रमुख बंधू भगिनींना आणि विद्यार्थी प्रिय बंधू भगिनींना याचा लाभ व्हावा या हेतून आजचं हे मोटिवेशनल स्पीच पार्ट 2 या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे. मी या ठिकाणी स्क्रीन शेअर करतोय आणि त्या बाबी तुम्ही समजून घ्या. त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी अशा आहेत की आपण त्या ऑलरेडी आपल्या या सिस्टीम मध्ये ठेवलेल्या आहेत. आणि जसं की हे मोटिवेशनल स्पीच महिन्यालाच होणार आहे, पण त्यावेळेस पालकांनी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं असं नाही ना. मग अशा काही आपण स्टेप ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्या सर्व स्टेपवर तो विद्यार्थी गेला पाहिजे, तिथून त्यांनी ज्ञानाचं संचयन केलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये ती ज्ञानाची ताकद त्यांनी आजमावली पाहिजे. त्याचं बुलंद व्यक्तिमत्व घडावं म्हणून ते एज्युकेशन फाउंडेशन सातत्यानं मेहनत करत आहे, काम करत आहे. गुरुजनांच्या आणि पालक बंधू भगिनींच्या उपस्थितीतही विद्यार्थ्यांनी ज्ञानाचं संग्रहण करावं. या महासागरामध्ये पोटभर त्याने ज्ञान ग्रहण करून आपलं भविष्य उज्ज्वल करावं, हा सापेक्ष हेतू या संस्थेचा आहे. आणि ते युनिट ध्येय अकॅडमीच्या माध्यमातून आणि सहकार्यातून, मार्गदर्शनातून आणि ध्येय पब्लिकेशनच्या प्रेरणेतून आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर ह्या स्पर्धा परीक्षेतून साकार होताना पाहायला मिळत आहे. हे करत असताना जे समर वेकेशन ज्या सुविधा महाराष्ट्रामध्ये आपल्या स्पर्धा परीक्षेला आहेत ते महाराष्ट्रात कुठेच नाही, जगात पण नाही. आणि या स्पर्धा परीक्षांना ज्या योजना आहेत, ज्या काही फॅसिलिटी आहेत त्या मुलांपर्यंत जाव्यात, मुलांना त्या क्लिअर व्हाव्यात. मुलांनी शाळा भरण्यापूर्वीही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कोणताही अभ्यास नसतो, जसं दिवाळी सुट्टीत असतो, पावसाळी सुट्टीत असतो, क्रिसमस सुट्टीत असतो. पण समर वेकेशन मध्ये कुठेही शक्यतो हॉलिडे मध्ये अभ्यास नसतो. म्हणून आपण स्पेशल इंग्लिश, मॅथमॅटिक्स आणि ऍडव्हान्स कॉम्प्युटर याचं नॉलेज बेसिक मुलांना मिळावं म्हणून समर वेकेशन ऑनलाईन क्लास 15 मे ते 15 जून ठेवला होता. त्याच्यावर टेस्ट पण आता काल 25 जुलैला झाली गेली. हा कोर्स लाईफ टाईम मुलाला पाहता येईल. प्रत्येक वर्षी हा समर वेकेशनचा 10 ते 15 हजाराचा खर्च करण्यापेक्षा ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मुलांना ज्ञानानं समृद्ध होण्यासाठी, त्याचं टॅलेंट ब्रिलियंट हे अजून ॲबिलिटीनं वाढण्यासाठी हा केलेला एक अभिनव प्रयोग आहे. दरवर्षी मुलांसाठी विनामूल्य केला जातो. त्या आया विनर आणि विनर ऑफ द इयरच्या स्पर्धात्मक अभ्यासामध्ये हा एक वेगळा मोफत फॅसिलिटीचा भाग आहे. हा कुठे भेटेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समर वॅकेशनची लिंक आहे. ते विद्यार्थ्यांनी त्या लिंकला क्लिक केलं की, आता मी क्लिक केलेलं आहे, डायरेक्ट युट्यूबला गेलेलं आहे. फ्री कोर्सेस ऑर्गनाइज बाय ध्येय एज्युकेशन फाउंडेशन. इथे तुम्हाला 115 व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध केले आहे. ज्ञानरचनावादी काय सांगतो, हा जो शास्त्रशुद्ध अभ्यासातला एक भाग काय सांगतो की या पद्धतीमध्ये इयत्तेनुसार न तर वयोगटानुसार शिकवलं पाहिजे. काहींची ताकद ही विचार
वयोगट दुसरीचा मुलगा असला तरी कधी कधी त्याच्याकडे असे काही ताकद असते की ग्राफ्शन पॉवर की तो 3 महिन्यात दुसरीचा अभ्यास. म्हणून आम्ही 1ली ते 10वीच्या मुलांचे इथे अभ्यासात्मक वयोगटानुसार व्हिडिओ दिलेले आहेत. मराठी माध्यमातून आहे, इंग्रजी माध्यमातून पण. मराठी माध्यमाच्या मुलांनीही इंग्रजी व्हिडिओ पाहावे, इंग्रजी माध्यमाचे, आणि इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाचे व्हिडिओ पाहावे. ज्ञान आहे आणि ते आयुष्यभर विद्यार्थी म्हणून घ्यायला पाहिजे. आमची लेकरं ही, आमची ही बालजमू वयाच्या 6व्या वर्षापासून या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर, या महासागरावर हे ज्ञान अमृत ज्ञान कुंभामध्ये संचलन करत असतात. आणि त्याच्यासाठी हा तास आहे. ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने या माध्यमातून हे मोफत उपलब्ध केलं आहे. 6 लाखाचा व्हर्च्युअल रूम मुलांसाठी उपलब्ध केला आहे. डिजिटल बोर्डवर मास्टर माइंड असे टॅलेंटेड असणारे अध्यापक या ठिकाणी, अध्यापिका या ठिकाणी टीचिंग करतायत आणि त्याचा फायदा मुलांना मोफत दिलेला आहे. हे एक समृद्धीकडे जाण्याचा महाराष्ट्र, शैक्षणिकदृष्ट्या महाराष्ट्र देशात पहिला तर ते मोठं आहे आमचा, की युपीएससी मध्ये आम्ही 50% भागीदार असो, आमचा ही प्रेरणा आहे. आणि एकच ध्येय विद्यार्थी एक ब्रीद आहे, ते सिद्ध आणि साध्य करण्यासाठी हा विद्यापीठ आहे. ह्याचा कोणत्याही शाळेला, पालकांना, गुरुजींना खर्च नाहीये, संस्था करते. आणि संस्थेनंच सिद्धीच्या पलीकडची स्वप्न पाहिले आणि ते पाहताना अभिनव प्रयोगही मुलांच्या यशस्वीकरता रेखाटलेले आहेत, अंमलात आणलेले आहेत. आणि त्याची अंमलबजावणी हा दरवर्षी केली जाणार आहे. हा समर वेकेशन दरवर्षी, गेल्या वर्षी वेगळा होता, तो पण मी पुढे मुद्दा सांगणारच. दरवर्षी वेगळा हा असणारा कोर्स मुलांनी मोफत घ्यावा. आणि हा व्हिडिओ 100 दिवस एक एक जरी पाहिला, 115 दिवस एक एक पाहिला, 365 दिवसातून पाहू द्या, काही अर्थ नाही. ज्ञान हे कुठल्याही मूल्यामध्ये मोजलं जाणार नाही. आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला मान आहेच, पण येणाऱ्या काळामध्ये या टॅलेंटला सलाम करणारा प्रत्येक जण असणार. म्हणून आमच्या मुलांना, महाराष्ट्रातील बालक बंधू मित्रमैत्रींना, बालक समूहांना, विद्यार्थींना सक्षम, सशक्त आणि प्रतिभावंत, प्रतिभाशाली, बलवंत हे ज्ञान समृद्धीनं बनवायचं आहे. म्हणून हा एक प्रयोग मुलांनी, पालकांनी, शाळेने त्याचा लाभ. क्लिअर आहे? आपण हा पाठ संपलाय. सेकंड पार्ट, ऑनलाईन क्लास. महाराष्ट्रातील एकमेव एक्झाम आहे, किंबहुना देशातील नव्हे तर जगातील एकमेव ध्येय अकॅडमीची एक्झाम आहे. आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर हा 2 एक्झाम आहेत, त्यांना ऑनलाईन क्लास फ्री आहे. स्वतःचाच अभ्यासक्रम स्वतः रन करून, मुलांच्या कॉन्फिडन्सला आकार देऊन, मुलांना प्रेरणेनं कौतुकाची शब्बासकी थाप देऊन, वेगवेगळ्या कलेनं त्यांना ज्ञानाचा साठा त्यांच्यापर्यंत पोहोच करून हा अभ्यासक्रम वर्षभर फ्रीमध्ये शिकवला जातो. ना कुठला कोचिंग क्लासला जायची गरज आहे, ना कुठंही नाही, ना कुठे शाळेतही शिकण्याची याची गरज नाही. हे सर्व फ्री दिलंय आणि याच्यावरच परीक्षा होतीये. आणि युपीएससीचं नव्हे तर देश पातळीच्या सर्व स्पर्धा परीक्षेचं टार्गेट आहे. इथं तुम्हाला क्लिक दिली, ह्याची बी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. इथं क्लिक केलं की तुम्हाला त्या ठिकाणी डायरेक्ट बघा, पहिली आय एम विनर इंग्लिश मिडियम फर्स्ट स्टँडर्ड टाइम टेबल नुसार ही क्लास आहे. आज जर टाइम टेबल मध्ये महिन्याला जे 8 क्लास होतात, हप्त्याला जे 2 क्लास होतात, आज जर मंगळवार आहे, वेनसडे आहे आणि ट्यूसडे आहे, तर त्या दिवशी असणारा तो क्लास त्या दिवशी त्या प्लेलिस्टला पातळीपर्यंत आलेला आहे. बरोबर सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत टीचिंग चालू असतं. आय एम विनरचे 10 वर्ग आणि विनर ऑफ द इयरचे 10 वर्ग. आज एवढ्या मुलांचं 60 वर्गात तिन्ही माध्यमातून शिक्षण फ्री होत आहे. याचा एकही मूल्य कुठल्याही कुठल्याही महाराष्ट्रात नाही, कोणालाही खर्च करायचा, फ्री मध्ये दिले. प्लॅटफॉर्म इतका वंडरफुल मुलांना दिलाय, तर इतकी ताकद मुलांना लावता येऊ शकते आणि भविष्य उज्ज्वल करता येऊ शकतं. ही प्रेरणा ह्यातून मिळते. हा झाला प्लॅटफॉर्म प्रत्येक वर्गाने. त्यानंतर तिसरा
ऑनलाईन टेस्ट, जी की काल समर वेकेशन काल झाली. आज मोटिवेशनल स्पीच आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. आणि उद्या आया मिनरची पहिली टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये आया मिनर, जसं ऑनलाईन जे क्लास आहेत हे 31 ऑक्टोबर पर्यंत चालतील. 4 महिन्यामध्ये 4 भागात डिवाइड केलेला अभ्यासक्रम आहे. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये स्पेशल क्लास. तसं ऑनलाईन टेस्टला पण जी टेस्ट म्हणजे उद्या 27 तारखेला आहे, तर 27 जुलै पर्यंत जो अभ्यासक्रम शिकवला त्याच्यावर आहे. आणि महाराष्ट्रातलं जी काही ध्येय अकॅडमीची आया मिनरची जी परीक्षा फायनल होते बोर्डाची 4 जानेवारीला, त्याच्या धर्तीवर पेपरची रचना आहे. अभ्यासक्रम तो रिपीटेड क्वेश्चन असतील, कारण अभ्यासक्रम जेवढा शिकवला त्याच्यावर आहे. असं नाही की धडे कमी आहेत, पाठ कमी आहेत, अभ्यास कमी आहे, कमी म्हणून कमी शिकवलंय, कमीच टेस्ट 50 गुणांची घेतली, बिलकुल नाही. आमच्या विद्यार्थ्यांना गाठायचं भविष्य युपीएससी आहे. देश पातळीच्या स्पर्धा परीक्षेचा सामना करायचा आहे. मग त्यांना तेवढा सशक्त बनवण्यासाठी त्यांचा सराव तेवढा ताकदीन झाला पाहिजे. ऑनलाईन टेस्टला क्लिक केलं की त्याला ऑनलाईन टेस्ट पाहायला. उद्या टेस्ट आहे, तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आहे. माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी मोठे त्यात अचिव्हमेंट मिळावी. शाळेचं, पालकांचं, स्वतःचं आणि पंचकृषीचं नाव त्यात मोठ्या स्वर्णाक्षर करावं, अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. हे टाइम टेबल, जे टाइम टेबल आहे ते लावून टाका. ऑनलाईन क्लासचं आहे, मोटिवेशनल स्पीचचं आहे, सुट्ट्यांचं आहे, त्यानंतर तुमच्या ऑनलाईन क्लासचं आहे, परीक्षेचं आहे, सर्व आहे. कारण यशस्वी जीवनाचं नियोजन हे प्लॅनिंगवर डिपेंड असतं. प्लॅनिंग हा पार्ट पहिला आहे. नाहीतर माहितच नसतं आज काय करायचं, उद्या काय करायचं, परवा करायचं. आमच्या विद्यार्थ्याला प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग आहे आणि स्वतः बनवलेलं असतं. शाळेचा वेळ कधी, झोपण्याचा वेळ कधी आहे, जेवणाचा आहे, खेळण्याचा आहे, एंटरटेनमेंट थोडासा एन्जॉय करण्याचा आहे. आणि त्याबरोबर आपल्या या भविष्याची तयारी करण्यासाठी असणारा वेळ पण महत्वाचा आहे. हे माहित पाहिजे मुलांना. आणि वयाच्या 6व्या वर्षापासून दही अकॅडमीची, नाया मिनरची, मिनरदेवची मुलं, दही एज्युकेशन फाउंडेशन मुलं हे वयाच्या 6व्या पासून प्लॅनिंग करतात. काना 10व्याच वर्षात तो कलेक्टर बनणार, एवढी ताकद त्यांच्याकडे असणार आहे. आणि हे फक्त सक्सेसफुल प्लॅटफॉर्मवर बघायला भेटतं. पालक बंधू भगिनी, आदरणीय पालक बंधू भगिनी, आदरणीय गुरुजन बंधू भगिनी, शाळा परीक्षा तर अनेक आहे, पण जे सातत्यानं कंटिन्यू मुलांशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून, कनेक्ट करून, कंटिन्यू करते, सपोर्ट करते, आणि विनामूल्य ह्या कुठल्याही फॅसिलिटीचा पैसा नाही. प्रत्येक गोष्टीला खर्च आहे, लाखोनी खर्च आहे. मुलांसाठी मात्र मोफत आहे. म्हणजे पालक गुरुजनांना कुठलीही इथं अडचण नाहीये या बाबतीमध्ये फॅसिलिटी. आणि हे मुलांना अशी प्रगती होत नसते, अशी उत्क्रांती प्रगती नसते, टप्पे असतात. तसे हे टप्पे आहेत. आणि याच्यासाठी सिस्टीम अहोरात्र कष्ट करते. तिचं विजन मोठं आहे, 2035 पर्यंत महाराष्ट्राला सर्वत्र भूमिपुत्र आयपीएस पाहिजे. तिथे सुंदर विचार आहे. आणि या विचाराला आमचे पालक बंधू भगिनी आणि गुरुजन, आदरणीय सर्व गुरुजन सपोर्ट करतात, याचा अभिमान आहे. स्पोकन इंग्लिश जो गेल्या वर्षी कोर्स झालेला आहे, ह्याची पण डिस्क्रिप्शन मध्ये बॉक्समध्ये लिंक आहे. हे तुम्ही डायरेक्ट क्लिक केलं, तुम्हाला स्पोकन इंग्लिशचे 21 व्हिडिओ, 1 ते 4चे, 5 ते 8चे, मराठी मीडियमचे आणि इंग्लिश माध्यमचे हे सर्व उपलब्ध आहेत. मॅथमॅटिक्सचे पण आहे, बेसिक आणि 1 ते 4 आणि 5 ते 8चे. गेल्या वर्षी 9वी 10वी नव्हते, या वर्षी आपण गेल्या वर्षीचा भाग 9वीचा पण आपण भरून काढला, यंदा 9वी 10वी चालू केलं. खूप सुंदर कार्य चालू आहे. इथं क्लिक केलं, डायरेक्ट तुम्ही स्पोकन इंग्लिशच्या प्लेलिस्टवर जा आणि तुम्हाला इथं स्पोकन इंग्लिश किती सुंदर आहे, किती छान आहे. मुलांना हे सर्व बाहेर 10-10, 20-20 हजार रुपये खर्च करणे, हे तर कुठलाही खर्च करणं नाही. हाही सर्व ज्ञानाचा साठा माझ्या या लेकरांसाठी जपून ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्राला प्रत्येक विद्यार्थी हे ज्ञान अमृत घेऊन ज्ञानाचा कुंभ भरेल आणि समृद्धीच्या दिशेनं आगेकूच करेल. आणि त्याचा अभिमान, त्याचा असणारं टॅलेंट, त्याचा असणारं अचिव्हमेंट अख्खा देश उभा पाहिजे. हा आनंद आहे, त्या आनंदाचा साक्षीदार बनण्यासाठी मी काम करतो. पुढे स्पेशल गायडन्स
हे ते स्पेशल गायडन्स हे तुम्हाला कधी होणार आहे, तर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये होणार आहे. स्पेसिफिक मराठीतले काही भाग, गणितातले काही भाग, बुद्धिमत्तेतले काही भाग, इंग्रजीतले काही भाग, त्याच्यावर त्याच क्वेश्चनवर तयारी करा. आणि ते क्वेश्चन हे मेरिट होल्डर क्वेश्चन असणार. इतकं सूक्ष्म प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग ध्येय एज्युकेशन फाउंडेशन मुलांसाठी करते. मुलं हे उद्याचं भविष्य आहे. आणि हा मोठा विचार संस्थेमध्ये आहे. संस्थेमध्ये शिस्त आहे, संयम आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आहे, दूरदृष्टी आहे आणि तेवढ्याच ताकदीचं विजन आहे. म्हणून या महाराष्ट्राला सर्व बाबतीत सक्षम करायचे, त्यातलं एक ध्येय म्हणजे शिक्षण आहे. आणि आज शिक्षणाला खूप मोठी व्हॅल्यू आहे. असं काम या पवित्र ध्येय एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. येणारा काळ हा सर्व ध्येयमय महाराष्ट्राचा आहे. तर पालक बंधू भगिनींना विनंती आहे की जे ऑनलाईन क्लास आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, मोटिवेशनल स्पीच आहेत, टाइम टेबलचे प्लॅनिंग आहेत, मोफत उन्हाळी स्पोकन इंग्लिश, ऍडव्हान्स मॅथ, ऍडव्हान्स इंग्लिश, ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स कॉम्प्युटर कोर्स आहे, त्यानंतर स्पेशल गायडन्स आहे. या सर्व बाबीचा लाभ घ्यावा. आया मिनरची ही तारीख 31 ऑक्टोबर आहे, परंतु 30 सप्टेंबरला ऍडमिशन क्लोज होणार आहे. त्याच्यानंतर विलंबपणा 1 महिना दिलेला आहे. आणि विनर ऑफ द इयरची 1 मार्चला परीक्षा होणार आहे. त्याला 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत दिलेली आहे. विलंब ही 31 जानेवारी पर्यंत आहे. आणि अशा पद्धतीनं 4 जानेवारी 2026 इंटरनॅशनल स्कूलचं सेकंड ग्रेडिंग आणि मुलांना एवढ्या कोटीनं असणारे बक्षिस आणि त्यांचा असणारा सन्मान प्रोग्राम, एवढं मोठं दैव्य भव्य, आमच्या गुरुजनांचा सन्मान, आमच्या आई वडिलांचा, मुलांच्या आई वडिलांचा सन्मान, पालकांचा सन्मान, विद्यार्थी सन्मान, हा मोठा सन्मान सोहळा आपल्याला या वर्षी 56 तालुक्यामध्ये मोठा समारंभ झाला, जिल्ह्यामध्ये झाला गेला. आता गुरुजनांचा पण सन्मान 28 सप्टेंबरला होत आहे. मी विनंती करतो, अशा या पवित्र सापेक्ष दृष्टिकोन असणाऱ्या, महाराष्ट्र हित जपणाऱ्या, विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या अशा प्लॅटफॉर्मला विद्यार्थ्यांना आणून पोहोचा. सक्सेसचं कानमंत्र असतो की मुलाला सक्सेसफुल प्लॅटफॉर्म भेटला पाहिजे, त्याला प्रगती करण्यासाठी सक्सेसफुल गाईड भेटला पाहिजे आणि या सर्वचा चोखा मिळावा या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. आणि अशा ज्ञानसागरातून मुलगा समृद्धीच्या दिशेने जाणार आहे. तर आपणास विनंती आहे, अशा या प्लॅटफॉर्मला विद्यार्थ्यांना बसवा. आज मुलांना उंच उंच भरारी घेताना, उंच उंच यशस्वी होताना, उंच उंच गरुड बेड घेताना, देश घडवताना पाहायचं आहे. आणि त्यासाठी आपला सर्वांचा सहकार्याची गरज आहे की आपल्या विद्यार्थ्यांना योग्य प्लॅटफॉर्मवर बसवा, योग्य प्लॅटफॉर्मवर त्यांना आणून ठेवा. ते नक्कीच यशस्वी होतील. एवढी या ठिकाणी पालक, गुरुजन, शाळा सर्वांना विनंती करतो, आव्हान करतो. आणि आपण नेहमीच या प्लॅटफॉर्ममधून भेटत राहू आणि महाराष्ट्राचं हित पाहू, विद्यार्थ्याचं पाहू, शिक्षण क्षेत्राचं हित पाहू, देशाचं हित पाहू. अशा ठिकाणी सर्वांचे जो काही विश्वास ठेवलेला आहे तो त्याचा मी स्वीकार करून तुम्हाला आभार व्यक्त करतो. तुमच्या विश्वासाला सॅल्यूट करतो आणि या प्लॅटफॉर्मला विद्यार्थ्यांना एक संधी द्या असं आव्हान करून या ठिकाणी जातो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.